नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आरग तालुका मिरज येथील कलगोंडा पाटील यांचा 12 वर्ष चालू असणारा महिला व मुलींच्यासाठी मोफत कराटे क्लास बंद पडण्याच्या मार्गावर. आरग तालुका मिरज येथे गेली 12 वर्ष कराटे प्रशिक्षक कलगोंडा भोपाल पाटील हे महिला सक्षमीकरण व्हावं या उद्देशाने तसेच महिला व मुली नोकरी करता व शैक्षणिक कामाकरता बाहेर पडत असताना रात्री अपरात्री महिला व मुलींनी स्वतःचं रक्षण स्वतः करावं या उद्देशाने गेली 12 वर्ष आरग या गावी प्रशिक्षक कलगोंडा पाटील हे स्वतःच्या जागेवरती विनामूल्य कराटे क्लास चालवतात. पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना जागेची अडचण भासू लागली. तर ग्रामपंचायतीकडे जागेचा ठरावही झाला होता, पण जागा ही ठरावात नसलेली आणि अतिशय खोलगट व घाणीचं साम्राज्य असणाऱ्या ठिकाणी दाखवण्यात आली होती. त्यामुळे त्या जागेत क्लास चालू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नमस्कार, कलगोंडा भोपाल पाटील, राहणार आरग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आज तुमच्या या माध्यमातून मला एक आवर्जून सांगायचं आहे की वरचे शासन सरकार आपलं महिला सुरक्षितेबद्दल पोटतिडकीनं जीव तोडून तिने आपल्या भाषणामध्ये सांगतात या महिला सुरक्षित राहावे म्हणून. पण याचा गांभीर्यानं गाव पातळीवर त्यांचे स्थानिक जे कार्यकर्ते आहेत ते मनावर घेत नाहीत. आज मी स्वतः गेली 12 वर्ष मुलींना प्रशिक्षण देतो आणि ते पण मोफत देतो आहे. माझी परिस्थिती नसताना आज हजारो मुली तयार झाल्यात. हे करत असताना मला आर्थिकसाठी मी स्वतःच्या माझ्या बायकोच्या अंगावरचे दागिने विकलेत आणि आम्ही मुली तयार केल्यात. हजारो मुली तयारही झाल्यात. पण आत्ता अशी परिस्थिती आहे, मी सुरुवातीला हे क्लास घेत असताना मला काही जागेची अडचणी आली. त्यावेळी हमीद डॉक्टरने त्यांच्या दवाखान्यात माडीवर टेरेसवर मला जागा दिली. तिथं जागा कमी पडली. त्यानंतर मला धनगर समाजात तिन्ही जागा दिली. तिथं मला त्या मुलींची काही अडचणी मला भासू लागल्या म्हणताना मी स्वतः इथं माझ्या जागेत माझी 2 भावाची जागा आहे 60 फूट, त्याच ठिकाणी मी चालू केलो. मग त्यावेळी आमच्या मुली बरेचसे म्हणजे त्यांची सगळी व्यवस्था झाली पाहिजे अशी जागा बघून मी चालू केलो. पण काही कालानंतर ती भावाची जागा तिने विकायला काढली. त्यानंतर आज 12 वर्ष झाले, आज मुलींना 3 महिने झाले, आज माझा क्लास बंद आहे. बंद असल्यामुळं मी ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांना जागेची मागणी केली की अशा नसे परिस्थिती असं आहे आणि आम्हाला जागा नाही. आता पण केलो पण आता जागा नाही आणि आम्हाला जागा पाहिजे. त्यावेळी तिने सांगितले जागा शासनाची जागा शिल्लकच नाही अशी उडवाउडीची उत्तर दिली. परत मी त्यांना जागा कुठं मी जागा दाखवली, त्या गट नंबर टाकला, मला जागा किती पाहिजे तेही सांगितलं आणि त्यांना मी दिलं. ते दिल्यानंतर मग त्यावेळी SR पाटील, जयपाल कांबळे, ते विशाल जाधव यांनी त्यांना सांगितलं पंचायतने की हा दुसऱ्यांच्या मुलींचं सक्षमीकरण करतो आहे, जागा द्यायला का हरकत नाही. त्यावेळी त्या पंचांनी मला ती जागा दिली. जागा म्हणजे हे ग्रामसभेचा ठराव आहे, मासिक मीटिंगचा, हे ग्रामसभेचा ठराव आहे. ही जागा पण दिली. पण दिल्यानंतर ग्रामसभा झाल्यानंतर मला 10 ते 12 दिवसांनी मला ते पत्र मिळालं. ते पत्र घेऊन मी क्लास बंद असल्याकडून मुलींचं नुकसान व्हायला नको म्हणून ती जागा साफसफाई करायला गेलो. त्यावेळी ग्रामसेवकाने येऊन मला अडवलं आणि मला सांगितलं हे तुम्ही काय करला तर साफसफाई करलो आहे. तर कलेक्टरची परमिशन आणली का मला विचारलं. तर मी म्हणलं त्यांना का आणलं नाही, मुलींचं नुकसान व्हावं लागलं आहे, हीच जागा सफाई करून 4 खांबं राहून शेटनेट मारून ह्या मुलींना मी प्रशिक्षण द्यायचं नियोजन करायला लागलो आहे. तर त्यावेळी त्यांनी म्हटलं तसं नाही, ते कलेक्टरची परमिशन आणायचं आणि मग चालू करायचं. त्यावेळी मी त्यांना विचारलो की हा नियम माझ्या एकट्यासाठी का सगळ्यांसाठी आहे. तर सगळ्यांसाठी. मग आज शासनाच्या जागेत कित्येक लोक अशी आरशीशी बांधून त्यांचा उद्योग चालू केला आहे. पूर्ण शासनाने जागा सगळी हडप केली. तसं तर माझं नाही, मी बांधकाम नाही काय नाही, सरळ साधा मी मुलींना शेटनेट म्हणून क्लास चालू करत आहे. मग मलाच कलेक्टर साहेब अडवणार आहेत काय. त्यावेळी त्यांना विचारलं, त्यांनी म्हणले आम्ही परमिशन दिलं आहे. मग ही शासना जागेत हिने परमिशन द्यायला ह्यांना अधिकार आहे काय. त्यांना कलेक्टरचे परमिशन नसेल तर चालते आणि आम्ही असल्या चांगल्या कामाला आम्हाला परमिशन पाहिजे. थोडक्यात मी ज्यावेळी त्यांना असा प्रश्न विचारला त्यांनी ग्रामसेवक माझ्यापासून निघून गेले आणि परत नंतर त्या पंचाने मला त्याचा पर्याय माझी समजूत घालून मला दुसरी जागा दाखवली. दुसरी जागा मी अशी दाखवली की दारू दुकान
त्याच्या पुढच्या बाजूला असं 10 ते 12 फूट खड्डा डबरा, त्यात घाणी सम्राट, डुकरं कुत्रं मांजरी गावची गाठाची घाण. वास्तविकता ही जागा देऊन, असली घाणेरडी जागा देऊन एक स्त्री जातीचा एक मोठा ह्या लोकांनी अपमान केला. मला सुरुवातीला सांगितलं ते लेवल करून देतो, लेवल 2 दिवसात करून देतो. लेवल तर करून दिलं नाही. विचारलं गेलं की एकमेकाच्या अंगावर डोक्यात त्यात मी त्यांना सांगितलं JCPवाला येतोय, आत्ता येतोय, उद्या येतोय. मी JCPवाल्यापाशीच थांबलोय, पण हिने त्याचा विचारच केला नाही. शेवटी जर असं होत असेल यांना थोडक्यात काय, हा सक्षमीकरणाचा कार्यक्रम नको आहे काय, एवढं चांगलं काम नको आहे काय. मग यांना काय पाहिजे, म्हणजे मुलींच्यावर अत्याचार झाला पाहिजे, बलात्कार झाला पाहिजे, ही वाट बघतात काय. वास्तविकता हे ग्रामपंचायतीच्या वतीनं हे उपक्रम राबवायला पाहिजे. ते करत नाहीत. आता 12 वर्ष आम्ही काम करतो आहे, पण ग्रामपंचायतीने एक विचार केला पाहिजे की कळगुण पाटील 12 वर्ष काम करतोय, चांगलं काम करतोय, त्या माणसाला एखादी जागा कुठं द्यावं. हे असं काय त्यांची भावना झाली काय. अहो इथं 3 महिन्याला एक सरपंच, आणि कुणी निर्णय घेणार आणि कुणी ह्याच्याकडे, ह्या मुलींच्याकडे लक्ष देणार. जर हिनी जर असंच जर होत असेल तर आपल्या मुलींच्यावर जे संकट येणार आहे ते कमी होणार नाहीत. ह्यांच्या अशा वागण्यामुळे वाढत जाणार, आणि ह्याला कारणीभूत हे पंच असणार आहेत. ह्यासाठी मी वरती आपल्या हे सगळं कागदपत्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदेजी साहेब, अजितदादा पवार यांना पाठवले, मेल पाठवले, रुपाली चाकणकर यांना पाठवले, मंत्रालयात पाठवले. ही कागदपत्र मी पाठवल्यात. तरी एक माझी विनंती, कळकळीची विनंती आहे त्या महोदयांना की याचा चौकशी करावा, आणि अशी जी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई हवी. मी कलेक्टरनं सुद्धा अर्ज दिला आहे. हे बघा, हे कलेक्टरनं सुद्धा मी अर्ज दिलेला आहे. ही पोच आहे माझ्याकडं. जर कलेक्टरची वाट बघत बसायचं म्हणजे ह्या मुलींना क्लास बंदच करायचं का, असा विषय आहे काय. मग कलेक्टर मलाच परमिशन मागतात, इतरांना परमिशन मागत नाहीत काय मुलींना प्रशिक्षण द्यायचंच नाही, हे तर मला कळू दे. मग ही गावातली ही परिस्थिती अशी असताना किती दिवस आम्ही शांत राहायचं, याचा विचार करावा, आणि या मुलींच्यासाठी जास्तीत जास्त लवकर त्याचा निर्णय घेऊन त्या कार्यकर्त्यावर कारवाई व्हावी. नमस्कार. तरी आम्ही जी ग्रामपंचायत ठरावामध्ये जी आम्हाला जागा मिळाली आहे ती प्रशासनानं संबंधितांना सांगून तीच जागा आम्हाला मिळावी, त्यांना सूचना करावी, हीच आमची विनंती. नमस्कार.